आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील शेवाळी येथील स्वस्त धान्य दुकाने येथून शासकीय योजनेअंतर्गत धान्य वितरण केले जाते, परंतु सदर दुकानातून मागील काही महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य, तांदूळ, गहू, ज्वारी दिले जात आहे। दिलेल्या धान्यामध्ये कीड लागलेले धान्य, दगड, माती आणि कचरा मिसळलेला आणि सडलेले दुर्गंधयुक्त माल अशा स्वरूपाचा पुरवठा होत असून तो मानवी उपभोगास अयोग्य आहे। याबाबत दुकानदाराकडे तोंडी तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही। यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। तरी या प्रकरणाची तहसील विभागाच्या पुरवठा विभागाकडून चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचे अन्न आहे मिळेल याची व्यवस्था करावी। यासाठी पुरवठा अधिकारी नितीन नंदावार यांना शेवाळे येथील माजी सभापती रणजित सिंग गिरासे, माजी सरपंच बबलू कोळी, पांडू मोरे, देवीदास मोरे, नानाभाऊ कोळी, ज्ञानेश्वर अहिरे, तुषार माळी, सोमनाथ जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवेदन दिले। या प्रकरणावर चौकशी आणि उत्कृष्ट दर्जाचे धान्य न दिल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला। वेळोवेळी तक्रार देऊनही पुरवठा विभागाच्या सबसेल दुर्लक्ष होत असल्याचं ग्रामस्थांनी आरोप यावेळी केलेत। शेवाड्या गावासाठी आम्ही साहेबांना भेटलो, पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। निवेदन दिलं साहेबांना। साहेबांनी सांगितलं बुवा याच्या पुढे असा रेशन आलेला आहे। आम्ही 4 हप्ता अधिकाऱ्यांना भेटून त्याच्या अंमलबजावणी झाली नाही, पण दुकानदाराला दोषी धरतात, लोकप्रतिनिधीला दोषी धरतात असं लोक सांगतात। त्याच्यापुढे आम्ही आज साहेबांना भेटलो आणि साहेबांना सांगितलं बुवा हे रेशन बदलून द्या किंवा वरून एकदम चांगलं येतात, दक्षता घ्या तुम्ही साहेब लोकांनी। ती दक्षता मी रणजित आनंद सिंग राजपूत या निवेदन देताना सर्व आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सर्व लोक, गावाचे कार्यकर्ते सर्व मिळून आम्ही सांगितलं हे रेशन बदलून द्या आणि असं रेशन हे प्राणी सुद्धा खाणार नाही असं रेशन पाठवत आहेत। ते 4 हप्ता आम्ही निवेदन देऊन बी यांनी दखल घेतली नाही आणि रेशन दुकानदारांना सांगतात जर तुम्ही बाहेर काही प्रचार केला तुमची दुकान निलंबित करू असं हे दुकानदारांना अधिकारी लोक हे सांगतात आणि याच्या पद्धतीने जबरदस्त सांगतात ते तुमची दुकान आम्ही रद्द करू असं रेशन दुकानदाराला बळजबरीने असं अधिकाऱ्याने सांगायला नको। ती दखल घेऊन तुम्ही चांगलं श्रेष्ठ अधिकारी, चांगले अधिकारी तुम्ही दुकानावर जाऊन त्यांची अंमलबजावणी करा। तो माल ज्या गावाला आले असेल तालुक्यामध्ये ते माल परत घ्या आणि चांगलं रेशन द्या आणि दुकानदारांना कुठल्याही परिस्थितीत त्रास नको व्हायला पाहिजे हे आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सभापती यांना आता ते आम्ही सांगितलंय। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।